नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 3 सेम 5च्या अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण आजच्या या तासिकेला समजून घेणार आहोत. BA भाग 5च्या अर्थशास्त्रामध्ये ज्या अर्थशास्त्राचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या 5व्या सेममध्ये करायचा आहे. यामध्ये एकूण 5 युनिट असून युनिट नंबर 1 भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन. या युनिटमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये, आर्थिक नियोजन म्हणजे काय त्यांच्या व्याख्या, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, प्रकार, 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे, 12व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे, नवीन आर्थिक सुधारणा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला युनिट नंबर 1 म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन या घटकामध्ये करावयाचा आहे. युनिट नंबर 2 शेती या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व, भारतीय शेतीचे उत्पादकता कमी असण्याची कारणे, उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना, शेतमालाचे विपणन, शेतमालाच्या विपणनातील समस्या, त्यावरील उपाययोजना, शेतजमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण, शेतविभाजन आणि तुकडीकरणाची संकल्पना, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाय असा एकंदरीत शेती या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. युनिट नंबर 3 उद्योग या तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला नवीन औद्योगिक धोरण 1991, नवीन औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये, नवीन औद्योगिक धोरणापासून अपेक्षा व त्याची समीक्षा, लघु उद्योगाची संकल्पना, लघु उद्योगाचे महत्त्व, लघु उद्योगापुढील समस्या, लघु उद्योगांच्या विकासाकरिता उपाय, औद्योगिक संघर्ष किंवा कलह, औद्योगिक संघर्ष म्हणजे काय, औद्योगिक कलहाची संकल्पना, औद्योगिक संघर्षाची कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि औद्योगिक संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजना, औद्योगिक संघर्षाची सोडवणूक करण्याकरिता उपाय, कामगार संघटनेची संकल्पना, या संघटनेची वैशिष्ट्ये आणि या कामगार संघटनेची कार्य असा सविस्तर अभ्यास आपल्याला उद्योग या तिसऱ्या घटकामध्ये करावयाचा आहे. युनिट नंबर 4 महत्त्वाच्या चिंतेची बाह्यक्षेत्रे या चौथ्या घटकामध्ये आपल्याला भारताचा विदेशी व्यापाराची रचना, त्याची दिशा, विदेशी व्यापाराची जी दिशा आहे त्या दिशेचा अभ्यास किंवा रचनेचा अभ्यास युनिट नंबर 4मध्ये आपल्याला करायचा आहे. सोबतच दारिद्र्याची संकल्पना, दारिद्र्याचे कारणे, दारिद्र्य निर्मूलनातील उपाययोजना, त्यानंतर बेकारीची संकल्पना, बेकारीचे प्रकार, बेकारीची कारणे व बेकारीचे दुष्परिणाम व बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचासुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर स्वयंसहाय्यता गट या गटाची संकल्पना, या गटाची वैशिष्ट्ये, स्वयंसहाय्यता गटाची स्थापना कधी झाली व या गटाचे फायदे काय आहेत, स्वयंसहाय्यता गटासाठी शासनाच्या योजना आणि फायदे असा सविस्तर अभ्यास आपल्याला युनिट नंबर 4 म्हणजेच महत्त्वाच्या चिंतेची बाह्यक्षेत्रे या घटकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. व सर्वात शेवटचे युनिट म्हणजे नंबर 5 पर्यावरण आणि प्रदूषण. या घटकामध्ये आपल्याला पर्यावरणाची संकल्पना, पर्यावरणाचे घटक, त्याचे प्रकार, नैसर्गिक संसाधने व संकल्पना, नैसर्गिक संसाधनाचे प्रकार, महत्त्वाची नैसर्गिक संसाधने ज्यामध्ये भूमी, जल, जंगल, वायू प्रदूषण, जलप्रदूषण व भूप्रदूषण होण्याची कारणे आणि त्याचे परिणाम व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना असा सविस्तर अभ्यास आपल्याला युनिट नंबर 5 म्हणजेच पर्यावरण आणि प्रदूषण या घटकामध्ये करावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला
अर्थशास्त्र सेम 5मधील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकूण 5 घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. जो पेपर आपल्याला 100 गुणांचा विचारला जातो, त्यामध्ये 80 मार्काची थेअरी आणि 20 मार्काचे असाइनमेंट असतात. या 80 मार्कामध्ये 2 दीर्घोत्तरी प्रश्न असतात 16-16 गुणाचे, म्हणजे 16 दुणे 32. 2 प्रश्न 16-16 गुणाचे 32 गुणांचे असतात. 16 ऑब्जेक्टिव्ह असतात कुठल्याही एका घटकावर, आणि कुठल्याही 2 घटकांवर लघुत्तरी प्रश्न 4 गुणाचे 4 गुणिला 4 म्हणजे 4-4 गुणाचे 4 लघुत्तरी प्रश्न कुठल्याही 2 घटकांवर विचारले जातात. म्हणजे 16×85 म्हणजेच प्रत्येक घटकांना 16 गुणाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह असो, दीर्घोत्तरी प्रश्न असो किंवा लघुत्तरी प्रश्न असो, या दृष्टिकोनामधून संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 5ही घटकांचा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण युनिट नंबर 1 म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन या घटकाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.